आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. एक्सपर्ट डिश वॉश बार प्रस्तुत आम्ही सारे खवय्येच्या या खाऊचा डब्बा स्पेशलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. कसं आहे माहिती मंडळी की 10वीचं वर्ष आठवा. 10वीचं वर्ष किती महत्त्वाचं असतं ना. म्हणजे 10वीत गेल्यापासून आपण अभ्यास आहे की अभ्यास, अभ्यास दोन अभ्यास, टी व्ही बघायचं नाही, खेळायचं नाही, काय नाही, फक्त अभ्यास. पण त्यामध्ये म्हणजे 10वीची परीक्षा होण्याच्या आधी एक फंक्शन असतं आणि त्या फंक्शनचं नाव असतं काय असतं सांगा? सेंड ऑफ. आहे की नाही? काय म्हणजे त्या 10वीच्या सेंड ऑफ नंतर आपण अनेक सेंड ऑफ असतात, पार्ट्या असतात, भेटीगाठी होतात. पण तो जो सेंड ऑफ असतो ना तो फार अगदी जिव्हारी लागणारा सेंड ऑफ असतो. कारण काय मला सांगा, अहो सगळ्या आठवणी तिथे दाटलेल्या असतात ना. 10 वर्ष सलग आपण एका शाळेत असतो आणि सेंड ऑफ देताना, एकमेकांना सेंड ऑफ देताना थोडंसं वाईट हे वाटणारच, आठवणी या येणारच नाही का. म्हणजे मधल्या सुट्टीत आपण एक्सचेंज केलेले खाऊचे डबे किंवा शाळेच्या मैदानावर आपण केलेल्या मारामाऱ्या किंवा जिंकलेल्या स्पर्धा किंवा मग दरवाजाच्या बाहेर म्हणजे वर्गाच्या बाहेर आपण उभं राहतो किंवा आपल्याला शिक्षा केलेली असते ती शिक्षा किंवा शिक्षकांनी दिलेली शाबासकी, अशा अनेक गोष्टी त्या सेंड ऑफला आपल्याला आठवतात आणि मग थोडंसं वाईट वाटतं आपल्याला. पण काय वेळ थांबत नाही, आपण सारखे पुढे जात राहतो आणि मग कधीतरी आपल्याला आठवतं आईला आपण त्या वर्गात होतो, मग कधी शाळेत गेलं तर आपल्याला आठवतं आपला तो वर्ग. असं मुद्दा काय की एकमेकांपासून दूर जाण्याची पहिली ओळख आपली सेंड ऑफच्या वेळी होते आपल्याला, हो की नाही. तर असो म्हणजे आपल्याला सिरियस नोटला जायचं नाही आहे. कारण कसं आहे की आजचा हा जो खाऊचा डब्बा आहे ना हा शेवटचा भाग आहे. त्यामुळे थोडंसं मलाही वाईट वाटतंय. पण एक छोटा वीर आपल्या इथे आलेला आहे, आपण आता त्याची ओळख करून घेऊया. माझं नाव आशिष योगेश सोमण. नदी बाई माय माझी डोंगरात घर. आईच्या हातचं मला कांद्याची भजी आवडतात आणि कारल्याची भाजी नाही आवडत. मोठं झाल्यानंतर मला वैमानिक व्हायचंय. मी लग्न अशा मुलीशी करणार आहे की तिला सरकारी नोकरी पाहिजे. प्रिया बापट सारख्या सुंदर मुलीशी मी लग्न करणार आहे. आजच्या खाऊच्या डब्यामध्ये म्हणजे शेवटच्या भागामध्ये एक गोड माझा मित्र आलेला आहे, त्याचं नाव आहे आशिष. आशिष वेलकम. आणि तू राहतोस कुठे रे? गुहागरला राहतोस. आणि शाळेचं नाव काय तुझ्या? श्रीमती अन्नपूर्णा श्रीधर वैद्य प्राथमिक विद्यालय गुहागर. अरे बाप रे, मलाही म्हणायला सांगितलं तर झोप लागेल मला म्हणेपर्यंत. इतकं मोठं नाव आहे. शाळा कशी आहे? छान आहे, मस्त आहे ना. आणि तुझा आवडता विषय कुठला आहे? विषय गणित. गणित. आणि गणिताचे मास्तर कोण आहे म्हणजे शिक्षक? जाधव सर. आणि प्रिन्सिपल कोण आहेत? प्रिन्सिपल गुरव सर. आणि शाळेत खेळायला ग्राउंड बिल्ड आहे का रे? आहे. जोरदार आहे का? खूप मोठं आहे. खूप मोठं आहे. मग तू काय काय खेळतो त्यात? आम्ही कॅच खेळतो. कॅच. आणि पकडापकडी वगैरे? पकडापकडी नाही काय. शक्यतो खेळायचं नाही. शक्यतो धावायचा काही कार्यक्रम करायचा नाही. कॅच कसं जागच्या जागे बॉल टाक रे एवढंच. मग आपण इथून तिथे टाकायचं. हे फक्त हातांचा व्यायाम. उगाच पायाचं इकडून पडायचं झाडायचं रक्तायचं कोणी सांगितलंय? बरोबर की नाही? सेम टू माझ्यासारखंच आहे. मी सुद्धा जितकं एका जागी बसून खेळता येईल ना तेवढं खेळायचं. म्हणजे कॅरम, बुद्धिबळ किंवा मग अंपायर असायचो मी. अंपायरला पळायला लागत नाही ना क्रिकेटमध्ये. तसं मला घ्यायचंच नाही कोणी. बरं तुझे मित्र कोण? बेस्ट फ्रेंड कोण? अथर्व मोरे. तो कुठे राहतो? तो आड्यातच राहतो, गुहागरमध्ये आड्यात. अच्छा, तुमच्या जवळजवळच राहता. ओके. आता काय माहिती का, इथे तुझी आजी बसलेली आहे आणि इथे तुझी आई बसलेली आहे. आता काय करूया आपण दोघे मिळून त्या दोघींचं स्वागत करूया. तुमचं दोघींचं या कार्यक्रमात मी स्वागत करतो. आता तू म्हण. तुमचं दोघींचं मी या कार्यक्रमात स्वागत करतो. ओळख विसरू नको नाही तर तुम्ही कोण असं विचाराल. ओके. आता मला तुमचं सांगा काय नाव? माझं सौ स्नेहल शिरीष परांजपे. हा, तुम्ही कुठे राहता? मी ठाण्याला राहते. बर. आणि माझं नाव प्रिया योगेश सोमण. मी गुहागरला राहते. बर. म्हणजे आता हा तिसरीत आहे ना. ह्याचा जास्त कल कशाकडे आहे? म्हणजे एक आपल्याला कळतं ना की बाबा ह्याच्यात खेळायला आवडतं किंवा गाणी गायला आवडतं किंवा अभ्यास करायला आवडतो. खेळामध्ये जास्ती कल आहे. खेळामध्ये जास्त कल. खेळ आवडतात त्याला. ओके. बरं मला सांगा यजमान काय करतात? आमची शेतीवाडी आहे. हो. किती आणि काय पिकतं? म्हणजे भात शेती आहे, नारळ सुपारीची झाडं आहेत. बर. आणि मेन काजू पण आहे. काजूची लागवड आहे चालू. आता तू जातो की नाही शेतावर? जातो, जेव्हा सुट्टीत जातो. पावसाळ्यात जातो. आणि खायला काय काय आवडतं रे तुला? खायला भरपूर घेते. पण तरी म्हणजे माझं आता
आई माझं पोट भरलं असं म्हटल्यानंतर समजा आईने तुझ्या समोर एखादी गोष्ट ठेवली आणि तू खाल्लीस तर ती गोष्ट कुठली? पिझ्झा. तुम्ही घरीच बनवता पिझ्झा का बाहेरून आणता? नाही, मी घरी बनवते. घरी बनवता. मग घरचा पिझ्झा आवडतो का बाहेरचा पिझ्झा आवडतो? घरचा पण आवडतो बाहेरचा. तुमच्या हातचा कुठला पदार्थ त्याला आवडतो? माझ्या आता जास्ती आता डोसे आवडतात त्याला. डोसे. हा. तुमचं सांगा, तुम्ही ठाण्याला राहता बरोबर आहे. मग आता हा नातू जो आहे तुमचा, हा तुमच्याकडे समजा कधी येत असेल तर तुम्ही हा तुमच्याकडून काय काय वसूल करतो आजीकडून? तो जाम मस्तीखोर आहे पहिली गोष्ट. आपला हक आहे वो. आणि मग आजी हे कर ते कर, आता मी आलोय ना. मग आजी काय काय करायला लावतोस तू? अजून तरी काय करायला लावलं? अच्छा, म्हणजे आजपासून सुरू होईल तुझं डिमांड्स आज सुरू होतील. तुम्ही काय बनवणार होता? मी बिटाचा हलवा. बिटाचा हलवा. हलवा. वेगळा पदार्थ काय? वेगळा आहे, मी स्वतःच तयार केलाय मनाने. इनोव्हेशन. आणि तुम्ही काय करणार? मी दुधी भोपळ्याच्या पुऱ्या दाखवणार. दुधी भोपळ्याच्या पुऱ्या. हा. जर वेगळा ह्या सुद्धा वेगळा पदार्थ. तुमच्यापासून सुरुवात करूया. मी सांगाल या किचन कडे. आशिषची आजी इथे आलेली आपल्या किचन मध्ये. आजीचं मनापासून स्वागत. तुम्ही आज काय बनवणार आहात? मी आज बिटाचा हलवा बनवणार आहे. बीटाचा हलवा. ओके, मला साहित्य सांगता काय काय? हा, हे उकडून घेतलेलं बीट आहे, किसून घेतलंय. हे दूध आहे, ही साखर आहे, हे तूप आहे, साजूक तूप, आणि हे काजू आणि बदामाचे काप आहेत, आणि हे वेलची पूड आहे. ओके, हे दुधात मला साय सुद्धा दिसते. साई सकट घेतले का? हो, साई सकट. ओके, आपण साहित्य बघितले. आता जाऊया कृतीकडे. पण कृतीकडे जाण्यापूर्वी मला एक असं विचारायचं वाटतं की हा दंगेखोर आहे हे माझ्या चेहऱ्यावरूनच मला दिसतंय, पण त्याचे काही गुण सुद्धा असतील ना काही? त्याला काय काय येतं? अभ्यासू आहे, म्हणजे अभ्यासू. पहिला म्हणजे अभ्यास मनापासून करतो आणि सांगायला नाही लागत बर. आजी आजोबांना, आई बाबांना की अभ्यास कर, तो आपला अभ्यास व्यवस्थित करतो. काय कौतुक आजी, म्हणजे काय विचारायची सोय नाही. हा, बरं, अजून काय काय येतं तुला? मला तबला येतो. तबला शिकतोयस तू? कोणाकडे शिकतोयस? गुहागरला खालचा पाटला वैभव सावरकरकडे आमचे सर येतात, उमेश जाधव, बर. त्यांच्याकडे शिकतो मी. आणि काय काय येतं तुला? मी कराटे शिकतो. कराटे? हो, कधी वापरलेस का कराटे? अजून त्याची वेळ आलेली आहे का? नाही. ओके, साहित्य बघितले. आता कृतीकडे जा. काय करायचं पहिली कृती हा, आपल्याला? प्रथम आता दूध, हे मी साई सकट दूध म्हणजे आटवून घेणार आता. बर. कारण खवा घालत नाही हल्ली, खवा घालून जरा भीती वाटते ना. काही म्हणून सांगता मग येत नाही. साई सकट दूध आपण आपलं असलेलं बरं. बनवलेलं बरं. हा, लहान मुलांना मग ते हे बरं. नको काही. मग साखर सुद्धा आपण घालतो ना? हो, साखर. तेवढी बीट आहे तेवढेच साखर घालायची, कारण बीट काही वेळ उग्र पण असतं ना. हो, ते कळत नाही. मला तीच भीती वाटत होती की या बीटाचा उग्रपणा तुम्ही घालवणार तरी कसा. ओके, आता हे आटवून घ्यायचं हो, आपल्याला. चांगलं आटवून घ्यायचं. ओके, आम्ही आता ह्याच्यात दूध, साय आणि साखर अशा 3 गोष्टी. आजीने काय केलं, हे आटवून 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 1 लिटरचं जवळजवळ 1 वाटी आता तुम्ही केलेलं आहे, है ना? आता ते आटवून झालेलं आहे. आता पुढे काय करायचं पुढे सांगा? आता साजूक तूप थोडंसं घालायचं. ओके, आता आपण बीट बीट घालतो. घालूया आता. बीट मध्ये काय असतं रे? कुठलं विटॅमिन काय असतं काहीतरी? बीट मध्ये रक्तवाढीसाठी बीट चांगलं आहे. हो का? हे आहे नसतं ना रे आशिष? असा मला संशय आहे. काय मी लहान असताना शाळेत शिकलो होतो, मला आता नीटचं आठवत नाहीये. ओके, हे आपण आता तुपावर, थोडस हे करायचं. तुपावर आपण फ्राय करून हा, घेतलं. कारण ऑलरेडी ते हे झालेलंच आहे. हो, आता काय घालू त्याच्यात? हा, थोडस जास्त नको, कारण आता आपल्याला सर्व करताना फक्त त्याच्यावर हे काजूचे तुकडे आणि वेलची पूड वेलची पूड. घालायची. थोडी म्हणजे घालायची. वेलचीमुळे बिटाचं थोडस काही उग्र असलं निघून जातो. तर निघून जाईल आणि चव चांगली लागते. हे झालं आपलं? हो, झालेलं आहे. ओके, बिटाचं आता काय हलवा झालाय. करायचं? आता याच्यावर वेलची पूड घालायची. वेलचीच्या वासामुळे थोडासा हा, उग्रपणा कमी उग्र होईल. असलं बीट असं कळत नाही ना आपल्याला, हा. मग ते थोडं उग्रपणा कमी होईल. पण तसं बघून बीट कळतं, कापल्यावर उकडताना कळतं कसं आहे ते. त्यासाठी बीट अनेक वेळा कापायला लागेल तरच कळेल. ते आता अनुभवावर ना, आम्ही आता रोज करतो ना. झालं ना आता? हो, झालं. ओके, तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. बीटाचा हलवा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: किसलेलं बीट, साय असलेलं दूध, साजूक तूप, साखर, बदाम काजूचे तुकडे आणि वेलची पूड. कृती: प्रथम एका पॅन मध्ये साय असलेलं दूध, साखर घालून आटवून घ्यावं. दुसऱ्या पॅन मध्ये साजूक तूप गरम करून त्यामध्ये किसलेलं बीट, आटवलेलं दूध, वेलची पूड
आणि बदाम काजूचे तुकडे घालून बेटाचा हलवा घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यावा. आम्ही